शिवसेनेचे संजय शिरसाट देखील आपल्या फोन लाईनवर जोडले गेलेले आहेत। शिरसाट, स्वागत तुमचं। शनिवारी तुम्ही असं म्हणाला होतात की सोमवारी काहीतरी मोठी व्यक्ती किंवा मोठा नेता हा सामील होणार आहे आमच्यामध्ये, तर हे काही संकेत होते? राज ठाकरे तुमच्या सोबत येत आहेत? राज ठाकरे साहेबांना आम्ही पहिलेच आव्हान केलं होतं की त्यांनी आमच्या युतीमध्ये यावं। एक मोठा नेता मास लीडर ज्याला म्हणता येईल त्या दृष्टिकोनातून राजकारणाकडे पाहिलं जातं। आणि दुसरी आमची हिंदुत्वाची भूमिका ही दोघांची सेम असल्यामुळे विचारांचा जो मिलाप आहे किंवा एक विचाराचे जे लोक आहेत त्यांनी सर्वांनी बरोबर आलं पाहिजे। आणि राजसाहेब आल्यानंतर एक चांगला मार्ग आम्हाला सुद्धा मिळेल, त्यांनाही मिळेल। आत्ताचं सरकार जे आहे ना, आता जे येणारं कोणतंही सरकार असलं तर तुम्ही पाहताय की हे एका पक्षाचं कुणाचं येणार नाही, तर हे युतीमधलं येणार आहे। मग अशा वेळेला आपण एका साईडला असणं गरजेचं आहे। कोणती तरी विचारधारा घेऊन जर आपण एका बाजूला गेलो तर त्यामुळं आपल्या एक तर पक्षाला उभारी मिळते, कार्यकर्त्याला उभारी मिळते आणि सत्तेमध्ये सहभाग सुद्धा होतो। मला वाटतं राजसाहेब याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आज दिल्लीला गेले असावेत आणि मग लवकरच युती झाल्याची जर गोड बातमी आम्हाला मिळाली तर त्याचा आनंद आम्हाला आहे। शिरसाट, मात्र यासाठी राज ठाकरेंना काही जागा सोडाव्या लागतील। आता ते वरिष्ठ नेते सर्व निर्णय घेतील ना, राजसाहेब स्वतः घेतील, एकनाथ शिंदे साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, हे बसून निर्णय घेतील। त्यामध्ये काय अडचण जास्त काही येणार नाही। जी जी, ही जागा भाजपच्या कोट्यामधून असेल। दक्षिण मुंबईची जागा ही मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहेत गेल्या काही दिवसात। पहिले राजसाहेबांना येऊ द्या, मग त्यांची काय मागणी असेल तर नंतरचा भाग आहे, दुय्यम भाग आहे, दुसरा भाग आहे। पहिले ते आले हे एक मोठी बातमी आहे। मग कोणती जागा द्यायची, मग त्याच्यावर काय तडजोडी करायची हे नेते मंडळी बसून ठरवतील। त्यावर आताच काही वाद घालण्यात काय अर्थच नाही ना। जी शिरसाट, म्हणूनच जागा वाटप जे आहे ते जाहीर होत नाही, हेच कारण आहे त्याचं? तसं नाहीये, जागा वाटपाचा एक प्रोसेस आहे आणि या युतीमध्ये एक जागा वाटप झाल्यानंतर मग स्पेस नसतो, दुसरा कुणाला घेता येत नाही। एकदा एखाद्याची उमेदवारी जाहीर केली तर दुसरा कुणाला कमेंटमेंट सुद्धा देता येत नाही। म्हणून या उमेदवारी जाहीर करताना या सर्व बाबीचा विचार केला गेला पाहिजे। सर्व जागा वाटप करत असताना आता यापुढे मग बाकीचं काही हालचाली होणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यावी लागेल। शिरसाट, मात्र मग राज ठाकरे आले तर मुंबईतली जागा त्यांना द्यावी लागेल। अशा वेळेला तुमच्या कोट्यातनं तुम्ही जागा देणार राज ठाकरेंना? आता हे नेत्यांना निर्णय घेऊ दे ना, शिंदे साहेब घेतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब घेतील। बघा, एखादा आपल्याला ताकद जर मिळत असेल तर एखादी जागा गेली तरी त्यासाठी काही एवढं आकांडतांडव करायचं काही कारण, परंतु त्याचा फायदा निश्चित आणखी 10 जागावर होतो। निर्णय होईल राज ठाकरे येणार महायुतीमध्ये की नाही येणार याचा निर्णय, अंतिम निर्णय आज होईल दिल्लीमधल्या बैठकीत। आता त्याबद्दल आम्ही भाष्य करणं योग्य नाही, कारण की वरिष्ठ नेते आहेत, ते निर्णय घेतील। आता ही प्राथमिक बोलणी आहे का फायनल बोलणी आहे याबद्दल सुद्धा आम्हाला माहिती नसल्यामुळं तर आम्ही भाष्य करू शकत नाही। जी, खूप खूप धन्यवाद संजय शिरसाट। शिवसेनेचे प्रवक्ते नेते संजय शिरसाट आपल्याशी बोलत होते। आणखी महत्त्वाची बातमी